नमस्कार, कसे आहात सगळेजण? तर तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे संध्याज लाईफ ऑल इन वन या चॅनलवरती. आणि मी आज ह्या अशाच अवतारामध्ये व्हिडिओ करते. तर त्याचं कारण हे तसंच आहे. तर आज सकाळीच म्हणजे माझं आणि मिस्टरांचं थोडंसं वादावादी झाली. मग त्या ह्याच्यात मी माझा म्हणजे माझा हट्टीपणा म्हणावा लागेल. तर मी त्यांना आज नाश्ता दिले पण डबा दिले नाही. का तर की त्यांनी मला बोलले तसं, म्हणून मी रागात नाही दिले त्यांना टिफिन. त्यांनी गेले ड्युटीला गेले आणि मग मी आणि मुलगा पण ट्युशनला गेला. तर मी बसले होते असं सहज फोन घेऊन. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर फोनमध्ये असंच व्हॉट्सअपला स्टेटस बघितले. तर मी माझी मैत्रीण आहे एक, तर दोघी एकत्रच ड्युट्या केलो आम्ही. मला वाटते एक 7-8 वर्ष दोघी एकाच हॉस्पिटलमध्ये ड्युटी केलो होतो. खूप क्लोज होतो. त्याच्यानंतर मग तिचं लग्न झालं आणि मग तिच्या मिस्टरांच्या घरी तिचं व्यवस्थित चाललं होतं. आता मध्यंतरी तिचा कॉन्टॅक्ट म्हणजे तिचा नंबर भेटला, मला सेव्ह केला होता. मग त्याच्यामुळे तिचे स्टेटस पण दिसतात मला आणि ती पण सोशल मीडियावरतीच आहे. तर सांगायचं हेच की तुम्हाला, तिचं स्टेटस पाहिल्यावर मला समजलं की तिचे मिस्टर एक्सपायर झालेत. म्हणजे आता मिस्टर एक्सपायर होऊन पण 2-3 दिवस झाले, पण ते स्टेटस पाहून मी एकदम शॉकच झाले. म्हणजे काही शब्दच नव्हते बोलायला तिच्यासाठी. कारण की तिने तिच्या मिस्टरांसाठी खूप काही केलं होतं. मला जसं समजलं तिच्याकडून, तर थोडे दिवस चांगलं गेलं आणि जेव्हा ते आजारी पडले तेव्हा त्यांना असं काहीतरी झालं होतं की असा काहीतरी आजार झाला होता की तो बरा होण्यासारखा नव्हता, एवढं तर नक्की होतं. तसंच तिने खूप प्रयत्न केले त्यांच्यासाठी, धडपड केली, सगळे दवाखाने पाहिले आणि खूप आटापिटा केलेला आहे तिने. पण ठीक आहे. त्याच्यातून पण तिचं बॅड लक, त्यांचं बॅड लक की त्यांचा एक छोटासा अपघात झाल्यावरती त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. तेव्हाही तिने जगाच्या पाठीवर जाऊन त्यांच्या उपचारासाठी धडपड केली. 1 महिना, मला वाटतं ह्या गोष्टीला 3च महिने झाले असतील. तर त्या आजारामुळे ना, किंवा तो जो पाय फ्रॅक्चर होता तो कवर होत नव्हता त्या आजारामुळे. तरी तिने करायचे ते सगळे प्रयत्न केले. फक्त ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशन सक्सेस झाले, परंतु असतील का XYZ गोष्टी, तर त्याच्यात यश नाही आले. फक्त 3च महिने, आता ही 3च महिन्याची गोष्ट आहे. 3च महिन्यात तिचे मिस्टर एक्सपायर झाले. आणि आज मला ते स्टेटसला दिसल्यावरती मी कॉल केले तिला, पण ती नाही उचलली. सो ती टेन्शनमध्ये. आता तिचं दुःख डोंगरापेक्षाही मोठं, किंवा आता काही शब्दच नाही आहेत बोलायला माझ्याकडे. तिला मेसेज केला, तिने सांगितले की माझे मिस्टर एक्सपायर. मला म्हणजे खूप वाईट वाटलं. वाईट म्हणण्यापेक्षा काही शब्दच नाही तिच्यासाठी. तरी मी तिला मेसेज केले की सावर स्वतःला. आम्ही एकत्र ड्युटीला असल्यामुळे कसं म्हणजे असं एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण, सुखदुःख असतील तर हे असं ती शेअर करायची. म्हणजे आपण शेअर करतो ना एक असं क्लोज असल्यानंतर, तर ती सांगायची. तर कसं असतं ना बघा, म्हणजे एखाद्याला आयुष्यात स्ट्रगल असेल तर ते शेवटपर्यंत स्ट्रगल संपतच नाही. तिचंही असंच आहे. जेव्हा ती 8वी-9वीला होती तर त्यावेळेस तिची आई वारली. मग आई वारल्यानंतर ही मोठी होती आणि तिच्यानंतर 2 भावंडं होती. तर आणि वडीलही तिथंच होते, पण वडिलांनी कधी ह्यांना आधार दिला नाही. त्यांचं काय फॅमिली इश्यू असेल माहीत नाही, असो त्यांच्या त्याच्या घरातील. तर वडील तिथंच होते, पण आई विना जेव्हा ही लेकरं पोरगी होती तेव्हा एक वडील म्हणून त्यांना आधार दिला नाही. तेव्हा खरंच तिला किंवा तिच्या त्यांना खरंच वडिलांचा आधार पाहिजे होता, किंवा त्यांची खूप गरज होती. त्या सिच्युएशनला त्यांना वडिलांचा आधार नाही मिळाला. ते तिथंच होते, ठीक आहे. पण मग ही मोठी होती त्याच्यामुळे घरातली सगळी जबाबदारी हिच्यावर होती. आणि ती खूप धाडसी होती. तिनं कधी असं माघार घेतली नाही आयुष्यात. जेव्हा आई गेली तेव्हा हिने सगळ्या भूमिका पार पडल्या. कळत नव्हतं तरी सगळा संसार
सगळ्या भूमिका तिने स्वतःहून सगळ्या भूमिका स्वतः पार पाडल्या. म्हणजे लहान भावांना सांभाळणं, त्यांचं शिक्षण पूर्ण करणं, प्लस स्वतःचं त्या सिच्युएशनमधून देखील तिने स्वतःचं ट्रेनिंग पूर्ण केलं, बहिणी-भावंडांचं शिक्षण पूर्ण केलं. इवन आत्ता त्यांची लग्न करून ते दोघेही सुखी आहेत आणि ही सुखी होते. म्हणजे सांगायचं एकच की तिला जेव्हा आईची गरज होती तेव्हा आईचं छत्र हरवलं, वडील असूनही काय उपयोगाचे नव्हते, तेव्हा हिने हा एकटीने भार सांभाळला आणि आज लग्न होऊन सुखी होती. तर ते सुखही तिच्या नशिबात नव्हतं, तर आज ते नवऱ्याचं सुखही नियतीने तिच्यापासून हिरावून घेतलं. तर म्हणजे एखाद्याचं नशीब एवढं पण वाईट नसू नये की, आणि आता तिच्या पोटीही 2 मुले आहेत, त्यांना बघायचं आहे. म्हणजे किती, म्हणजे काही कल्पनाच करू वाटत नाही एवढं दुःख एखाद्याच्या नशिबात असतं. म्हणून देवाने जे आपल्याला दिले ना, त्याच्यात खरंच आपण खूप खूप म्हणजे जर कंपेअर केलं तर खूप सुखी आहोत. जे आपल्याकडे आहे ते समोरच्याकडे नाही, तरी तो त्याच्यात समाधानी राहतो, लढत राहतो, आयुष्यासाठी जगत राहतो. म्हणून कदर करा, जे तुमच्याकडे आहे त्याला जपा. राग हट्ट काही उपयोगाचा नाही. हे जीवन कधी धोका देईल कधी सांगता येत नाही. म्हणजे कसं असतं ना बघा, आपण माणसाची किंमत करत नाही. ज्याच्याकडे आहे त्याला किंमत करता येत नाही, ज्याच्याकडे नाही आहे ना ते तुम्ही समजून घ्या. मग वाटलं की बाबा आज तिची अवस्था काय आहे ते शब्दातही सांगू शकत नाही आपण, तुम्ही समजून घ्या की आपल्याकडे आहे, पर आपण ह्या अशा हट्टापायी रागात वस्तू राहू द्या, माणूस राहू द्या, त्याची किंमत करत नाही. सांगायचं एवढंच की समोरच्याला नाही समजत पण आपल्याला त्या गोष्टी समजतात, तर आपण समजदारपणे वागलं पाहिजे, समोरच्या व्यक्तीला समजून घेतलं पाहिजे, बरोबर की नाही. म्हणून माणसाची किंमत करायला शिका. जे आहे आपल्याकडे ते जपायला शिका. नाहीतर मग हे असं आहे, जी व्यक्ती आज हसती खेळती आहे ती उद्या आपल्याला दिसणार नाही, बरोबर की नाही. म्हणून राग हट्ट हे सोडून देऊन ती व्यक्ती जर पाहिजे असेल तर तिची किंमत केलीच पाहिजे, किंवा तिच्या चुका हे विसरल्याच पाहिजे. जर व्यक्ती पाहिजे असेल तर तुझ्या चुका विसरल्याच पाहिजेत आणि जे आहे ते ॲक्सेप्ट करून राहिलं पाहिजे. कारण की आज जी व्यक्ती दिसते ती उद्या दिसेलच असं नाही. त्याच्यामुळे काळजी घ्या आणि जपा.